नमस्कार. आज आपण काल जो आपण प्रोजेक्ट केला त्याचाच पुढचा पार्ट बघणार आहोत. कालच्या सेशनमध्ये आपण जवळपास बरेचसे पॉइंट्स कव्हर केले आणि त्यानंतर आज आपण Amazonचे जे रिव्ह्यूज असतात त्याच्यात आपल्याला कोणत्या प्रॉडक्ट्सला गुड नंबर ऑफ रिव्ह्यूज आहेत, म्हणजे जास्त रिव्ह्यूज कोणते आहेत, कोणत्या प्रॉडक्टला वगैरे आहेत आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बिहेवियर ऑफ द प्रॉडक्ट फ्रिक्वेंट व्ह्यूअर्स अँड नॉट फ्रिक्वेंट व्ह्यूअर्स. म्हणजे जे सारखे खरेदी करतात त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते काय रेटिंग देत आहेत, कोणत्या प्रकारची रेटिंग वगैरे देत आहेत आणि जे खूप कमी वेळा परचेस वगैरे करतात, म्हणजे जे कमी वेळेस Amazon वेबसाईटला व्हिजिट करतात, मग त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते किती रेटिंग देतात वगैरे असं डिफरन्स आपण बघणार आहोत. काल आपण बऱ्यापैकी काही गोष्टी बघितल्या की जिथे आपण डेटा रीड केला एक CSV फाईल म्हणा किंवा SQLite 3 या डेटाबेस मधून आणि मग त्याच्यात डुप्लिकेट कसे फाइंड करायचे आणि ते रिमूव्ह कसे करायचे, डेटा टाइप चेंज करायचा, टाइमचा आपण डेटा चेंज केला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की कसे आपण कोणते प्रोडक्ट्स आपण रेकमेंड करू शकतो. तर आता आज आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहे आणि हा जवळपास उद्या हा पूर्ण प्रोजेक्ट संपेल की जिथं आपल्याला सेंटिमेंट अनालिसिस आणि अजून एक दोन फीचर्स बघायचे. तर काल आपण जे बघितलं की काल आपण काय काय केलं ते फक्त एकदा रिवाइज करतो. की आपण सुरुवातीला आपल्या लायब्ररीज ज्या आहेत त्या इम्पोर्ट केल्यात. त्यानंतर SQLite 3 हा एक लाईट वेट डेटाबेस आहे जिथे आपल्याला सर्व्हर वगैरे लागत नाही, फक्त हा एक डेटाबेस आहे जिथे आपण आपला डेटा आहे तो स्टोअर करू शकतो ॲज अ फाईलच्या स्वरूपात आणि मग त्याला आपण कनेक्ट करतोय. आता ही फाईल आहे .SQLite, ती माझ्या प्रोजेक्ट फोल्डर जे आहे तिथं सेव्ह केलेली आहे आणि त्याला मी कनेक्ट केलंय SQLite 3 या लायब्ररीचा यूज करून आणि मग त्यानंतर मग जो एक टेबल आहे आपला सिलेक्ट स्टार फ्रॉम रिव्ह्यूज मध्ये भरपूर असे रेकॉर्ड्स आहे, आपले जवळपास 5-6 लाख रेकॉर्ड्स होते. त्याच्यात आपल्या रिव्ह्यूज आपण घेतले सुरुवातीला की जवळपास 5,68,454 रेकॉर्ड्स आहेत, 10 कॉलम्स आहेत आणि मग त्याला मी असं इथं प्रिंट केलं होतं आणि तुम्हाला दाखवलं होतं की कोणत्या स्वरूपाचा डेटा आहे. त्यानंतर मग मी त्याचे कॉलम्स जे आहे की कोणते कोणते कॉलम्स आहे ते इथे डिस्प्ले केले. df डॉट कॉलम्स केलं की पूर्ण कॉलमची लिस्ट इथे डिस्प्ले होते. आता याच्यात एक दोन कॉलम होते की हेल्पफुलनेस न्यूमरेटर आणि हेल्पफुलनेस डिनोमिनेटर, म्हणजे की दोन व्हॅल्यू ज्या आहे त्याच्यानुसार आपण की कोणता युजफुल आहे, किती लोकांनी रेटिंग दिलेलं आहे आणि किती लोकांनी नाही दिलेलं आहे, म्हणजे नॉट युजफुलचं रेटिंग दिलेलं आहे. म्हणजे अशा लोकांचा जो काउंट असेल तो हेल्पफुलनेस डिनोमिनेटर मध्ये असेल आणि तो नेहमी जास्त असेल. तर त्यासाठी आपण ते चेक केलं होतं आणि मग त्यातून आपण इनव्हॅलिड रोज काढले होते. ज्यांचे इनव्हॅलिड रोज हे दोन रोज होते जे इनव्हॅलिड होते, तर ते आपण रिमूव्ह केले आणि व्हॅलिड रोज जे आहे ते फक्त या df व्हॅलिड या याच्यात घेतले आणि त्याच्यात मग ते बरेचसे रेकॉर्ड्स होते की जवळपास 5,68,452 होते अगोदर, तर दोन इनव्हॅलिड होते ते आपण रिमूव्ह केले. म्हणजे जसं डेटा येतो आपल्याकडे तसा तो आपण रिमूव्ह करू शकतो आणि त्यानंतर मग व्हॅलिड कॉलम्स आपण इथे डिस्प्ले केले. याच्यानंतर आपण डुप्लिकेट फाइंड आउट केले. डुप्लिकेटेड हे फंक्शन यूज करून मग त्याच्यात आपण याच्यात घेतले की डुप्लिकेट कोणते कोणते, त्यासाठी आपण एक त्या df व्हॅलिड मध्ये घेतले आणि त्याच्यात नंतर हे डुप्लिकेट आपण ड्रॉप करून टाकले. मग त्याच्यात ड्रॉप करताना आपण फक्त हे 4 कॉलम कन्सिडर केले, किंवा कारण की काय आहे ना की बाकीचे कॉलम्स हे डुप्लिकेट जरी असले नंबर फील्ड, परंतु त्या असू शकतात. एका प्रोडक्टचे एक रिव्ह्यू असतो, दोन असू शकतो, सेम पण असू शकतो. त्यामुळे आपण फक्त युजर आयडी, प्रोफाईल नेम, टाइम आणि टेक्स्ट याच गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी. हे केल्यानंतर आपण त्याचा टोटल किती रोज आहे तर 3,93,931 असं एवढे रोज राहिले रिमूव्ह केल्यानंतर, डुप्लिकेट रिमूव्ह केल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर आपण एक टाइम हा जो फील्ड होती त्याचा डेटा टाइप इंटिजर होता जो असा डिस्प्ले होता, परंतु तिथे ऍक्च्युली ते टाइम म्हणजे आपले डेट टाइम डिस्प्ले करायचे, त्यासाठी आपण एक pd डॉट टू अंडरस्कोर डेट टाइम आणि मग त्याला युनिट एस दिलेलं आहे सेकंदचं, हे कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे मग ते हे टाइम मध्ये आल्यानंतर मग त्याला इथं आपण डिस्प्ले केल्यानंतर आता इथं हा पूर्ण डेट फॉर्मॅट मध्ये अशी डेट दिसेल तुम्हाला. हे केल्यानंतर आपण मग त्याचे प्रोफाईल नेम्स वगैरे युनिक काढले, प्रोफाईल नेम आणि युजर आयडी. कारण युजर आयडी एक युनिक असू शकतो, प्रोफाईल नेम थोडेसे सेम असू शकतात एकाच नावाचे.
तर ते केले. मग त्याच्यानंतर युजर आय डीने आपण ग्रुप बाय केला. मग त्याची समरी काढली की किती समरी म्हणजे किती त्यांनी डिस्क्रिप्शन आहे. समरी म्हणजे हा जो कॉलम आहे या समरीचा टायटलचं, आणि त्याच्यानंतर समरी ऑफ टेक्स्ट, आणि याच्यानंतर हे जे आहे याचं स्कोअरचं ॲव्हरेज काढलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहे. समरीचा काउंट, टेक्स्टचा काउंट, किती समरी लिहिलेलं आहे पर्टिक्युलर युजरने, त्याचा ॲव्हरेज काढलेला आहे आणि काउंट काढलेला. हे एवढं करून आपण इथे असं डिस्प्ले केले होतं. युजर वाईज ग्रुपिंग केलेलं होतं, म्हणजे किती आपल्याला ग्रुप करायचे. आणि त्यानंतर मग याला आपण याचं सॉर्टिंग केलं होतं डिसेंडिंग सॉर्टमध्ये. त्याला सॉर्ट व्हॅल्यूज हे फंक्शन यूज करून प्रोडक्ट आय डीने आपण करून त्यानुसार मग आपला जे हायेस्ट नंबर होते ते आलेले इथे. आणि त्याच्यानंतर आपण याचं नाव चेंज केले. फक्त हे जे होते हे समरी, टेक्स्ट, स्कोर, हे मिनिंगफुल किंवा समजण्यासाठी आपण काय नाव दिले त्यांचे, नंबर ऑफ समरीज, नंबर टेक्स्ट, ॲव्हरेज स्कोर वगैरे असे नाव दिलेले. आणि त्यानंतर आपण प्लॉट केला बार चार्ट, जिथे आपल्याला 10 प्रोडक्ट्स आहे हे आपण काढलेले. याच्यातून म्हणजे 10 प्रोडक्ट म्हणजे ज्यांचा जास्तीत जास्त रिव्ह्यूज, त्यानुसार आपण बघितलं तर हे 10 जे आहे की इथून जे आता सॉर्टिंग केलेलं आहे असल्यामुळं आपल्याला हायेस्ट जे आहे ते वरती दिसत आहेत. मग ते 10 घेतलेले, आणि त्याच्यानंतर आपण किती प्रोडक्ट्स परचेस केले त्याची पण लिस्ट काढली होती. त्याचे 10 घेतले इथे हे जे आलेले. आणि मग त्याच्यानंतर याला प्लॉट केलं, म्हणजे मग त्यानुसार हा बार चार्ट एका युजर आय डीचा त्यांनी किती प्रोडक्ट परचेस केले त्याचा हा काउंट इथे असा डिस्प्ले होतो. तर अशा पद्धतीने हे आलेले आहे. आणि मग त्याच्यात आपण टॉप 10 युजर्स हू कॅन रेकमेंड मोर अँड मोर प्रोडक्ट्स टू दिस म्हणजे जे काय असे 10 युजर्स आहे की जे नेहमी नेहमी खरेदी करतात किंवा त्यांनी जास्तीत जास्त प्रोडक्ट्स खरेदी, त्यांना आपण अजून नवीन प्रोडक्ट रेकमेंड करू शकतो. याचं अनालिसिस आपण बिझनेसच्या लोकांना देऊ शकतो की हे 10 लोक आहे की हे फ्रिक्वेंट बायर्स आहेत, मग यांना आपण नवीन प्रोडक्ट रेकमेंड करू शकतो. तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता आपल्याला अजून दोन गोष्टी करायच्या आज की जिथं आपण याच्यात काय फरक आहे की म्हणजे आता याच्यात मी सांगितलं की 2 गोष्टी बघायच्या आहे की कोणत्या प्रोडक्टला चांगले रिव्ह्यूज आहे, आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बिहेवियर ऑफ फ्रिक्वेंट व्ह्यूअर्स अँड फ्रिक्वेंट नॉट फ्रिक्वेंट, म्हणजे नेहमी येणारे युजर्स आणि नेहमी न येणारे युजर्स यांच्यातचा बिहेवियर कसं आहे, म्हणजे त्या काय प्रकारचे रेटिंग देतात वगैरे, ते आज आपल्याला बघायचे. मग त्यासाठी आता आपण हे हे जे आहे इथं आपण आलेलो होतो, इथपर्यंत केलेलं आहे आपण हे. तर आता त्यासाठी आपण आता कॉलम्स बघूया की आता कॉलम्स कोणते कोणते, तर फक्त आता आतापर्यंत आपण डेटामध्ये जे काही कॉलम्स आहे आपले ते प्रोडक्ट आयडी, युजर आयडी, प्रोफाईल नेम, हेल्पफुलनेस, हे सर्व आहेत. आता याच्यात आपण काय करतोय की प्रोडक्ट आयडीचा युनिक काढतोय. का युनिक काढतोय आपण, तर याची आता लेंथ किती की युनिक किती आहे आपले प्रोडक्ट आयडी, ती 667,000 युनिक प्रोडक्ट आयडी आहेत. आता याच्यात आपण काय करू शकतो की आता याच्यातून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जो जास्तीत जास्त प्रोडक्ट सोल्ड केलेला आहे, म्हणजे आता एवढे आलेले रेकॉर्ड्स, परंतु याच्यातून मोस्ट सोल्ड प्रोडक्ट फॉर अनालिसिस, कोणते प्रोडक्ट जास्तीत जास्त सोल्ड झालेले. मग याच्यात वी विल कन्सिडर दॅट प्रोडक्ट ॲज मोस्ट सोल्ड प्रोडक्ट विच मस्ट बी सोल्ड ॲटलीस्ट 600 टाइम्स और 500 टाइम्स, असं काहीतरी आपण फिगर देऊ शकतो. आता इथे एखादा क्वेश्चन येऊ शकतो की हाऊ यू कॅन पिकअप द आयडिया विथ द थ्रेशोल्ड व्हॅल्यू ऑफ 500 अशी किंवा 600 टाइम्स इथं ते म्हणलेलं आहे. तर डेटाच्या बिहेवियरवर डिपेंड असतं, परंतु आपल्याला बिझनेसचे जे लोक असतात किंवा डोमेन एक्सपर्टाईज लोक जे असतात ते सांगू शकतात की जर एखादा प्रोडक्ट 500 टाइम्स तुला सेल होत असेल तर तो फ्रिक्वेंट किंवा जो मोस्ट सोल्ड प्रोडक्ट आहे असं कन्सिडर करायचं. त्यासाठी आपण ही फिगर कन्सिडर केलेली आहे. मग आता आपण त्यासाठी काय करतोय, एक व्हेरिएबल घेतोय, त्याच्यात आपण काय करतोय डेटा ऑफ प्रोडक्ट आयडी. आता डेटा ऑफ प्रोडक्ट आयडी झालं आणि त्याची व्हॅल्यू काउंट्स करतोय आणि टू फ्रेम करतोय. आता हे फंक्शन काय करतं एक्झॅक्टली, हे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या की बेसिकली प्रोडक्ट आयडी हा एक कॉलम आहे, त्याच्या व्हॅल्यू काउंट करतोय आपण किती काउंट्स आहे, आणि त्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करतोय. डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आणि याला जर प्रिंट केलं तर आता आपल्याला प्रोडक्ट आयडी आलेली आहे, यांची पूर्ण लिस्ट आलेली, म्हणजे या प्रोडक्ट
आयडीचे किती काउंट्स आहे, किती वेळा म्हणजे हा सेल झालेला आहे. तर अशा पद्धतीने एवढं आलेलं आहे आणि मग याच्यात आपण काय करू शकतो, की जे 500 पेक्षा जास्त आहे. आता याच्यातून तुम्हाला बघू शकतो की हा जो काउंट आलेला आहे ना 912, 630, 622 वगैरे, हे काय आहे की किती वेळा हा पर्टिक्युलर प्रोडक्ट, हा जो प्रोडक्ट आयडी आहे तो सेल झालेला आहे. मग याच्यात आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, की 500च्या वरती जेवढे आहेत त्याचा रिझल्ट घ्यायचा आहे. मग 500च्या वरती किती आहे तर ते इथं आलेले आहे आणि मग याला आपण डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे हे जे आहे, आता हे काय आलेलं आहे, ट्रू ऑर फॉल्स येत आहे, म्हणजे 500 पेक्षा किती जास्त आहे. तर बघा, जे हायेस्ट होते म्हणजे हे जे वरचे आहे 912, 730 वगैरे, हे ट्रू आहे, म्हणजे 500 पेक्षा जास्त आहे. परंतु हे जे खालचे जे आहे 11 जे होते ते फॉल्स आहे. मग ते त्यातले त्यात आपल्याला फक्त काय करायचंय, की हे जे आहे ते आपण ऍज अ डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करूया आणि त्याला आपण आता प्रिंट करूया. म्हणजे आता काय केलं मी, फ्रिक्वेन्स प्रोडक्ट आयडीज, आता हे जे होतं हे जे आपण काढलं इथे, त्याची प्रोडक्ट काउंट म्हणून एक डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याला डॉट इंडेक्स म्हटलेलं. डॉट इंडेक्स म्हणजे काय, की त्याची इंडेक्सच्या स्वरूपात अशी डिस्प्ले होईल ऍज अ सेट म्हणून. तर ते केलेलं आहे आणि मग फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडीज, मोस्ट सोल्ड प्रोडक्ट कोणते, तर हे म्हणजे हे जे आहे, जेवढे प्रोडक्ट्स आहे की जे 500च्या वरती आहे तेवढे प्रोडक्ट्स ची लिस्ट इथे आपल्याला डिस्प्ले होते. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, की आता थोडस आपण याच्यात दोन गोष्टी करायच्या आपल्याला, की लेट सेपरेट डेटा फ्रेम ऑफ द मोस्ट सोल्ड प्रोडक्ट्स ओनली. म्हणजे जे जास्तीत जास्त सेल झाले त्याला सेपरेट करूया, जेणेकरून आपल्याला आता इथे हे नेमकं काय करतोय थोडस लक्ष द्या. की इथं आता काय केलं एवढं लक्षात घ्या. डेटा ऑफ प्रोडक्ट आयडी म्हणजे जो आपला मेन डेटा सेट आहे, ओरिजिनल डेटा सेट जो आहे इथं वरती जो होता तो, त्याच्यातून आपण काय करतोय, की इज इन, त्याच्यामध्ये इज इन काय करतं, की ह्या प्रोडक्ट आयडी मध्ये जिथं या ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडी मध्ये, ह्या डेटा सेट मध्ये जेवढ्या व्हॅल्यू असतील कोणत्या, तर फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडी ह्याच इथे या डेटामध्ये ऍज अ डेटा फ्रेम मध्ये कन्सिडर करा आणि मग ते ऍज अ डेटा फ्रेम मध्ये कन्सिडर करून फ्रिक्वेंट प्रोडक्ट डीएफ याच्यात डिस्प्ले करा. यांनी काय होणार आहे, तर आपले जेवढे फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडी, फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडी म्हणजे काय, की कोणते जास्तीत जास्त, आता हे जे होते आपले, तर तेच जे रेकॉर्ड्स आहे जे आपले ते इथं डिस्प्ले होत आहेत आणि त्यानुसार आपल्याला जेवढे फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडीज आहेत ते सर्व आपण इथं डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आता हे झाल्यानंतर आता तुम्हाला मी सांगतो की याच्यात आपल्याला करायचं काय नेमकं. आता याला आपण चार्टच्या स्वरूपात जर प्रिंट केलं, आता हा कॉलम्स आहे आपले एवढे आणि त्यानंतर आपण याला आता इथं एक गोष्ट केली आपण, SNS डॉट काउंट प्लॉट. आता एक SNS म्हणजे काय, सीबॉनची एक लायब्ररी जी आपण सुरुवातीलाच इम्पोर्ट केलेली आहे, इथे बघा सीबॉनची. ठीक आहे, तर हे यात आपल्याला एक काउंट प्लॉट म्हणून आहे आणि त्याला आपण डिस्प्ले करतोय प्रोडक्ट आयडी, त्याला डेटा आपण काय पास करतोय, फ्रिक्वेन्स प्रोडक्ट डीएफ, फ्रिक्वेंटली प्रोडक्ट जे आहे हे जे आहे वरचे ते, आणि हे आपण पास करतोय आणि त्याला ह्यू म्हणजे काय म्हणे एक कॅटेगरी आपण स्पेसिफाय करतोय आणि मग त्याला आपण अशा पद्धतीने प्लॉट करतोय. आता हे प्लॉट केल्यानंतर काय होतंय बघा, आता तुम्ही याच्यात प्रोडक्ट आयडी आलेले आहे, त्याचा काउंट आलेला आहे इकडं आणि याला स्कोर आलेला आहे. आता हा स्कोर काय आहे, की 1 रेटिंग वाले किती आहे, 2 रेटिंग वाले किती, 3 रेटिंग वाले किती, 4 आणि 5 रेटिंग वाले किती. तर अशा पद्धतीने हे जे काही प्रोडक्ट्स होते आपले, जे काही 500च्या पुढं काउंट असलेले प्रोडक्ट्स होते, त्यांचा आपण हा चार्ट प्लॉट करतोय. याच्यावरून आपल्याला काय इन्फरन्स येईल किंवा काय आपल्याला स्पेसिफाय होईल, की आता याच्यावरून असं समजायचं की जे काही गोष्टी आहे, की आता आपल्याला इथं जे एवढे जे प्रोडक्ट्स आयडी आहे हे काय आहे, की मोस्ट फ्रिक्वेंट प्रोडक्ट आयडी म्हणजे जास्तीत जास्त वेळेस सेल केलेले आहे.
तर अशा पद्धतीने हे प्रोडक्ट्स आयडी आहे जे आपण इथे ह्या चार्टच्या स्वरूपात डिस्प्ले केलेले आहे. आता हे थोडंसं लक्ष द्या. परत आपण काय केलेलं आहे, मी परत एकदा रिवाइज करतोय, कारण हे गोष्टी थोड्याशा समजायला अवघड जाऊ शकतात. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली तर या गोष्टी समजतील. आतापर्यंत काय केलं होतं आपण आणि त्यानंतर आपण काय करतो इथं. तर प्रोडक्ट आयडी होते जे युनिक प्रोडक्ट आयडी काढली. आपल्याकडे पूर्ण एक डेटा सेट आहे, 3-4 लाखाचा जो डेटा सेट आहे, त्याच्यातून आपण युनिक प्रोडक्ट आयडी काढली. युनिक प्रोडक्ट आयडी का काढले, कारण की काय त्याच्यातून आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यूज घ्यायच्या नाही. एकच प्रोडक्ट आयडी एकच असू शकतो आणि त्याच्यातूनच आपल्याला मोस्ट सोल्ड प्रोडक्ट आयडी काढायची, म्हणून आपण युनिक काढले. आणि त्याच्यानंतर त्याचा काउंट घेतला आणि त्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केला आणि मग त्याला इथे डिस्प्ले केल्यानंतर प्रत्येक प्रोडक्ट आयडीचा एक काउंट आला की किती वेळा हा सेल झालेला आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपल्याकडे एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे की 500च्या वरती जर असेल तर ते मोस्ट सोल्ड प्रोडक्ट, म्हणजे जास्त एक स्पेसिफिक फिगर. ही फिगर कुठून येते, तर डोमेन एक्सपर्टीज जे लोक असतात किंवा बिझनेस अनालिस्ट लोक वगैरे असतात ते सांगू शकतात की पर्टिक्युलर एक प्रोडक्ट आहे, तो जर 500च्या वरती सेल होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की मोस्ट सोल्ड प्रोडक्ट. तर हे करण्यासाठी आपण ही कंडिशन लावलेली आहे. आणि हे जे केलंय आपण इथं सिमिलरली सेम आपण काय केलंय, एक डेटा फ्रेम मध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्रॅकेट मध्ये घालून आणि डॉट इंडेक्स म्हटलेलं आहे, जेणेकरून इंडेक्स ही क्रिएट होईल याची, या पर्टिक्युलर प्रोडक्ट आयडीची. आणि त्यानंतर याच्यात सेपरेट करतोय आपण. त्याच्यातून सेपरेट का करतो की आपल्याला एवढे जे काही प्रोडक्ट्स आयडी आहे त्यांची इन्फॉर्मेशन काढायची आपल्याला. मग त्यासाठी आपण हे फंक्शन वापरलेलं इज इन. आणि मग त्याच्यात आपण हे जे काय डेटा मध्ये घेतलेलं आहे आणि फ्रिक्वेन्स प्रोडक्ट डीएफ या व्हेरिएबल मध्ये घेतल्यानंतर याला जर डिस्प्ले केलं तर आपला हा डेटा इथे येतोय. म्हणजे जेवढे जेवढे प्रोडक्ट्स आहे ह्या, म्हणजे आता तुम्ही बघा, हे जे प्रोडक्ट्स आहेत इथे दिलेले, हे जे प्रोडक्ट्स आहेत हे जे प्रोडक्ट्स आहे इथे दिलेले, याच प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन इथे खाली आलेली आहे प्रत्येकाची, जिथे तुम्हाला ही पूर्ण फ्रिक्वेंटली सोल्ड प्रोडक्टची लिस्ट इथे डिस्प्ले होणार आहे. तर अशा पद्धतीने जवळपास 6504 रोज आहे आणि मग याच्यात कॉलम्स आपण हे करतोय आणि हा शेवटी आपण इथं प्लॉट केलेला आहे, जिथं जे काही डेटा आहे तो आपण किती वेळा कसा सोल्ड झालेला आहे फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. आणि हा स्कोर जो आहे तो स्कोर ह्या कॉलम मधून आलेला आहे, एवढं लक्षात राहू द्या. हा जो स्कोर आहे इथे, हा जो स्कोर आहे इथे हा आलेला आहे आणि याच्यातून आपण हा स्कोर जो आहे तो इथं प्लॉट केलेला आहे, प्रोडक्ट आयडी केलाय, त्याचा स्कोर केलेला आहे आणि त्याचा काउंट. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व गोष्टी इथे प्लॉट केलेल्या आहेत. आता आपल्याला दुसरी एक गोष्ट करायची की काय डिफरन्स आहे, जे फ्रिक्वेंट बायर्स आहे आणि नॉट फ्रिक्वेंट बायर्स आहे त्यांच्यात काय डिफरन्स आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे थोडस आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे. आणि म्हणजे नेमकं आपण काय करतो. ठीक आहे. तर आता पहिले आपल्याला फाइंड आउट करायचे की हु आर द मोस्ट फ्रिक्वेंट बायर्स किंवा व्ह्युअर्स आणि हु आर नॉट फ्रिक्वेंट व्ह्युअर्स, म्हणजे नेहमी नेहमी येणारे किती आणि नेहमी न येणारे किती, याचं आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि इथं ते दिलेलं आहे की ऍटलिस्ट 50 वेळा तरी त्यांनी तो प्रोडक्ट घेतलेला आहे, ते झाले फ्रिक्वेंट बायर्स. आणि जे 50 पेक्षा कमी आहे ते नॉन फ्रिक्वेंट बायर्स. तर हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ते पहिल्यांदा आपल्याला केल्यानंतर मग आपण त्यांची रेटिंग मध्ये काय फरक आहे, त्यांनी काय काय रेटिंग दिलेली आहे ते बघूया. मग त्यासाठी आपण इथं आता परत आता तुम्हाला मी सांगितलं की डेटा डॉट कॉलम जर केला आपण तर आपल्याला पूर्ण याचे कॉलम्स कोणते कोणते ते डिस्प्ले होतात. आणि मग त्याच्यानंतर आपण याचा काउंट घेऊया फक्त. आणि एक्स जर केलं तर डेटा डॉट युजर आयडी आणि व्हॅल्यू काउंट, किती युजर आयडी आहे, एक युजर आयडी किती वेळा त्याने प्रोडक्ट खरेदी केलेली त्याचा एक काउंट घेतोय आपण इथे. आणि हे घेतल्यानंतर आता आपल्याला हे फक्त प्रिंट केलंय आणि याच्यात जर डेटा डॉट हेड केलेलं आहे. आता हेड तुम्हाला माहिती आहे, हेड म्हणजे काय करतं, फक्त हेड असेल असं
तर टॉप 5 युजर्स किंवा टॉप 5 व्हॅल्यूज देतात, परंतु 7 जर म्हटलं तर पहिले 7 जे रेकॉर्ड्स आहेत ते डिस्प्ले होतात, टॉपचे 7 रेकॉर्ड. ठीक आहे. तर हे केल्यानंतर आपले जे आहे टॉपचे पहिले 7 रेकॉर्ड जे आहे ते डिस्प्ले होतात त्याचा काउंटच्या हिशोबाने. काउंटच्या हिशोबाने म्हणजे कोणते, तर हा जो युजर आयडी आहे त्याचा काउंट मी जर घेतलाय त्याच्या हिशोबाने ते डिस्प्ले होतात. मग आता इथं जर एक बघितला आपण जो एक व्हॅल्यू घेऊया आपण आणि याला जर प्रिंट केलं एक्स ऑफ ए वाय, त्याने किती वेळात घेतलेला आहे, तर 329 वेळास एक प्रोडक्ट खरेदी केलेला आहे. तर हे जे आहे, आता लेट से हे किती येत आहे 278. म्हणजे जो प्रोडक्ट आयडी आहे त्या प्रोडक्ट आयडीचा व्हॅल्यू जी आहे ती आपण इथं डिस्प्ले करतो, युजर आयडी. हा जो युजर आयडी आहे त्यांनी आता बघा या पहिल्या 329 इथं दिसत आहेत आणि याच्या स्पेसिफिक जर आपल्याला काढायचं असेल तर त्या हिशोबाने आपण काढू शकतो. तर हे ज्या व्हॅल्यू झालेल्या आहे त्यांचा काउंट आलेला आहे. आता आपल्याला हा काउंट काय करायचा आहे, तो काउंट आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे, म्हणजे डिफरन्शिएट करायचं आहे, फ्रिक्वेंट कोण आहे आणि नॉट फ्रिक्वेंट कोण आहे. आता मी जसं सांगितलं तुम्हाला इथे की हे ज्या गोष्टी आहे की आपण इथं कंडिशन काय केली की ज्यांनी 50 पेक्षा कमी किंवा 50 पेक्षा कमी जे आहे ते नॉट फ्रिक्वेंट व्ह्युअर्स आहे आणि 50 पेक्षा जास्त आहे, 50 किंवा 50 पेक्षा जास्त ते आहे ते फ्रिक्वेंट बायर्स आहे, ते नेहमी येणारच आहे. मग ते सेपरेट करण्यासाठी आपण इथे एक फंक्शन यूज केलेलं आहे. आता डेटा ऑफ व्ह्युअर टाईप हे एक व्हेरिएबल घेतलंय डेटा फ्रेम मध्ये, त्याच्यात मी हा डेटा स्टोअर करणार आहे. डेटा डॉट युजर आय डी डॉट अप्लाय याच्यावरती एक फंक्शन आहे आणि हे लॅमडा काय आहे ना की लॅमडा हे जसं मी मागे सांगितलं होतं की लॅमडा एक फंक्शन आहे की जे कोणतेही किती पॅरामीटर्स ऑन द फ्लो घेऊ शकतो, डायनेमिक फंक्शन आहे जे लॅमडाचं आहे आणि त्याला हे नाव दिलेलं आहे युजर. आणि मग पहिले आपण म्हणू शकतो की फ्रिक्वेंट. फ्रिक्वेंट कधी म्हणायचं, जर एक्स ऑफ युजर कोण आहे, तर एक्स ऑफ युजर जे इथं होते ते इज ग्रेटर दॅन 50. जर ही जी व्हॅल्यू आहे आता इथं जी 329 येते 278 येते, ही जी व्हॅल्यू जी आहे ती जर 50 पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचंय फ्रिक्वेंट, अदरवाईज इट म्हणायचंय नॉट फ्रिक्वेंट. ठीक आहे. जर आणि याला रन करायचंय, आता याला रन करायचंय तर आपल्याला याच्यात आता व्ह्युअर टाईप आलेला आहे आणि याला जर आपण डेटा डॉट हेड जर केलं आणि याला जर प्रिंट केलं, आता तुम्ही बघा पहिले 3च जरी केले आपण तर हे जे आहे यांचे कोड स्कोर आहे यांचा जो काउंट आहे तो 50 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे काय झालेले तर आता इथं तुम्ही बघा इथे एक कॉलम जनरेट झालेला आहे व्ह्युअर टाईपचा, आपण जो आता इथं ऍड केलेला आहे. याच्यात आपण म्हटलं की फ्रिक्वेंट के नॉट फ्रिक्वेंट आहे, म्हणजे इथं नॉट फ्रिक्वेंट हे तिन्ही जे आहे ते पहिले नॉट फ्रिक्वेंट वाले. लेट्स से आता इथं मी दुसरं एक करतो, जर टेल केलं मी, ठीक आहे, जर टेल केलं तर आता बघा टेल म्हणजे शेवटचे जे आहे, आता हे पण नॉट फ्रिक्वेंट आहे. आता याच्यात आपल्याला बघावं लागतील की लेट्स से आता हा डेटा जर पूर्ण प्रिंट केला तर याच्यात काही काही रेकॉर्ड्स असतील की जिथं नॉट फ्रिक्वेंट आले असतील, काही फ्रिक्वेंट असतील. आता हा डेटा पूर्ण इथं डिस्प्ले होणार नाही, जो आहे तो इथं आपल्याला ग्रेटर दॅन फ्रिक्वेंट 50 चे जे व्हॅल्यू असतील त्या इथं डिस्प्ले होतील. तर आता इथं बघा हे केल्यानंतर आता आपल्याला अजून एक गोष्ट करायची, इथे एक युनिक व्हॅल्यू जे असेल ती आपण काढूया. तर युनिक व्हॅल्यू मध्ये फ्रिक्वेंट आणि नॉट फ्रिक्वेंट आलेले, म्हणजे हे जे आहे म्हणजे हा जो कॉलम आहे, हा जो व्ह्युअर टाईपचा कॉलम आहे त्याच्यात आपण काय दोन दोन व्हॅल्यू टाकलेले आहे, फ्रिक्वेंट आणि नॉट फ्रिक्वेंट. म्हणून हे ऍज अ डिस्प्ले होत आहे डेटा ऑफ व्ह्युअर टाईप डॉट युनिक. तर त्याच्यात दोन व्हॅल्यू आहे, काही रेकॉर्ड्स आहे ते व्ह्युअर टाईप
फ्रिक्वेंट आहे, काही नॉन फ्रिक्वेंट आहे. तर आता आपण याला सेपरेट करूया. म्हणजे सेपरेट कसं करायचं की आपल्याला हे जे आहे की आता व्ह्यूअर टाईप इज इक्वल टू हे काय करतोय आपण कंपॅरिझन करतोय. नॉट फ्रिक्वेंट वाले जेवढे आहे ते इथं डिस्प्ले करायचे आणि मग मी त्याला इथं हे जे दोन्ही आहे आता असं जर केलं तर त्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं. आता हे थोडंसं लक्ष द्या. इथं डेटा आपण काय करतोय एक नॉट फ्रिक्वेंट वाले जे आहेत ते एका डेटा फ्रेम मध्ये घेतोय आणि जे फ्रिक्वेंट वाले आहेत ते याच्यात घेतोय म्हणजे फ्रिक्वेंट डीएफ मध्ये. तर ह्या ज्या कंडिशन आहे व्ह्यूअर टाईप इज इक्वल टू फ्रिक्वेंट आणि व्ह्यूअर टाईप इज इक्वल टू नॉट फ्रिक्वेंट म्हणजे माझे जेवढे रेकॉर्ड्स आहे हे जे काही वरचे काही रेकॉर्ड्स आहे त्याच्यातले मला जे नॉट फ्रिक्वेंट आहे ते मला या व्हेरिएबल मध्ये घ्या आणि जे फ्रिक्वेंट आहे ते या व्हेरिएबल मध्ये डिस्प्ले करा. आणि मग जर याला प्रिंट करण्याचा प्रयत्न केला आता याला पहिले रन करतो मी आता आणि इथे टाकल्यानंतर आता नॉट फ्रिक्वेंट एवढे आलेले. आता याचे किती नॉट फ्रिक्वेंट जवळपास 3,84,573 रेकॉर्ड्स आहेत आणि मग फ्रिक्वेंट किती आहे तर फ्रिक्वेंट बघायचे जर झाले तर फ्रिक्वेंटला पण आपण प्रिंट करण्याचा तर फ्रिक्वेंटचे पण जवळपास आता इथे बघा रेकॉर्ड्स 9,358 रेकॉर्ड आहे म्हणजे ज्यांच्या काउंट 50 पेक्षा जास्त आहे तसे रेकॉर्ड्स आहे ते 9,358 आणि 3,84,000 जे आहे ते नॉट फ्रिक्वेंट आहे म्हणजे जे ज्यांचा काउंट 50 पेक्षा कमी आहे. तर अशा पद्धतीने हा डेटा आलेला आहे आणि मग त्याच्यात आपण फ्रिक्वेंट याचा स्कोर आहे तो आपण काउंट करू शकतो. फ्रिक्वेंट मध्ये स्कोर किती आहे मग आता बघा हे जे आहे व्हॅल्यू काउंट 5 4 3 2 1 हा स्कोरचा काउंट आहे आणि त्याला जर त्याची टोटल लेंथ आहे म्हणजे टोटल जो आहे त्याचा पर्सेंटेज जर काढण्याचा प्रयत्न केला तर 61 21% वगैरे 9% 3% वगैरे असा हा रिझल्ट आलेला आहे. आता हा थोडस एक लेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी डीएफ जी आहे ती म्हणजे की टोटल किती लेंथ आहे त्या पर्टिक्युलर ओरिजिनल डेटा सेटची आणि मग त्याला आपण त्या काउंटने डिवाइड करतोय आणि सिमिलरली आपण नॉट फ्रिक्वेंटला पण करू शकतो. तर त्या तिथे पण हा पर्सेंटेज तसा येईल. हे काय आहे फ्रिक्वेन्सी डीएफ आणि नॉट फ्रिक्वेन्सी डीएफ साठी. आणि आता मग याला फक्त प्रिंट करायचं. आता हे काय होतंय मी तुम्हाला फक्त सांगतो. जेव्हा आपण प्रिंट करतोय तेव्हा फ्रिक्वेन्सी डीएफ आता फ्रिक्वेन्सी डीएफ मध्ये आपला जो काउंट आहे आणि याची रेटिंग आहे 5 4 3 2 1 हा स्कोर आहे आणि हे जे आहे ते नंबर ऑफ युजर्स हे कोण आहे फ्रिक्वेंट युजरचा काउंट आहे. ठीक आहे आणि याच्यात नॉट फ्रिक्वेंटचं जरी आपण केलं इथं प्रिंट तरी पण आता याच्यात थोडस बघा की हा जो काउंट आहे आता इकडे बघशाल तुम्ही रेटिंग सेम आहे. रेटिंगचा जवळपास सिमिलर आहे रेटिंगच्या ज्या गोष्टी आहे किंवा स्कोरच्या रेटिंग परंतु त्याचा युजर काउंट आहे ना तो जास्त आहे. आता इथं बघा जवळपास 25,000च्या अराउंड आहे आणि हा जो आहे तो 6,000 पर्यंत. म्हणजे अशा पद्धतीने हा डेटा आहे. आता याच्यातून आपण कंक्लुजन काय काढू शकतो की कंक्लुजन असं निघू शकतं की आता आपल्याला हे बघा इथं मी काय लिहिलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ रेटिंग्स अमंग फ्रिक्वेंट रिव्ह्यूज इज सिमिलर टू दॅट ऑल रिव्ह्यूज म्हणजे रेटिंगचं डिस्ट्रीब्युशन सेम आहे म्हणजे याचं रेटिंगचं डिस्ट्रीब्युशन आणि हा चार्ट सेम दिसत आहे परंतु वी कॅन से दॅट फ्रिक्वेंट रिव्ह्यूअर्स गिव्ह लेस 5 स्टार रिव्ह्यूज आणि लेस 1 स्टार रिव्ह्यू म्हणजे जे नेहमी येणार आहे ते किती देतात लेस 5 स्टार रिव्ह्यू देतात. लेस 5 स्टार रिव्ह्यू म्हणजे किती आहे आता इथं बघा हा फ्रिक्वेंट हा जो चार्ट आहे तो फ्रिक्वेंट रिव्ह्यूअर्स आहे म्हणजे जे ज्यांचे 50 पेक्षा प्रोडक्ट खरेदी करणार त्यांनी किती दिलेले आहे फक्त 6,000च्या करीब त्यांनी फक्त 5 स्टार रेटिंग दिली आणि 1 ची जी रेटिंग आहे ती पण कमीच आहे. परंतु जे नॉन फ्रिक्वेंट जे आहे त्यांनी बघा जवळपास 25,000च्या अराउंड त्यांनी रेटिंग दिली 5 स्टार आणि 1 ची रेटिंग जी आहे ती जास्त दिलेली. मग हा एक डिफरन्स आहे की जो आपण याच्यावरून प्रेडिक्ट करू शकतो की आपल्याला हे जे काही व्हॅल्यूज दिसत आहेत त्या व्हॅल्यूज आपण बऱ्यापैकी कशा पद्धतीने आपण डिस्प्ले करू शकतो आणि कोणत्या पद्धतीने आपण हे चार्ट्स आहे ते प्लॉट करू शकतो. तर
त्यासाठी आपण हे दोन गोष्टी बघितल्या, की जिथे आपण फ्रिक्वेंट बायर्स बघितले आणि त्याच्यातून आपण काही गोष्टी अ, कोणते प्रोडक्ट वगैरे जे मोस्ट सोल्ड आहे ते प्रोडक्ट आपण फाइंड आउट केले आणि अशाच पद्धतीने आपण हे दोन चार्ट इथं आज प्लॉट केलेले आहे. तर याची प्रॅक्टिस करायची आहे. आज तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, कारण मी अजून पुढं घेणार होतो, परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या करण्यासाठी थोडासा तुम्हाला वेळ पाहिजे. त्यासाठी मी हा पूर्ण करत नाही. आता कालचा जो अर्धा सेक्शन होता तो कन्सिडर करून तुम्ही याला पुढचा जो पार्ट आहे तो पण करायचा आहे. एवढी प्रॅक्टिस करायची. ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ॲज एक पोर्टफोलिओ प्रोजेक्ट म्हणून तुम्ही करू शकता. आता हे Amazon रिव्ह्यूज जे असतात ते बऱ्यापैकी आपण वेब स्क्रॅपिंगची मेथड वापरून पण आपण घेऊ शकतो आणि ते आपल्या पायथॉनमध्ये ॲड करून पायथॉनचा ॲज अ डेटा सेट कन्सिडर करून त्याच्यावरती हे असे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर हेच इथं आज कव्हर करायचं होतं ॲज अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता.